आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 4 आणि 5 नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डीत अभ्यास शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वर्तमान स्थिती संदर्भात आकलन वाढवणे व भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी हे शिबिर करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला आदरणीय पवारसाहेब दादा आदरणीय जयंत पाटलांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झालेला आहे। पक्षात आलेल्या 23 वर्षाची वाटचाल, महाराष्ट्रासाठी केलेलं योगदान आणि असे अनेक विषय सातत्याने आदरणीय पवारसाहेब पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलतातच, पण त्याबरोबर संघटनेतले नवीन पदाधिकारी, नवीन पिढी जी सारखी पक्षात येत राहते, त्यांना पक्षाची माहिती, पक्षांनी केलेलं काम, महाराष्ट्राची परिस्थिती, देशाची परिस्थिती आणि जगात आज काय होतंय या सगळ्याची परिस्थिती, असे 2 दिवस या सगळ्या गोष्टींवर चर्चा होणार आहे। काही एक एनसीपीनी एक ॲप काढला आहे, त्याच्यात अजून टेक्नॉलॉजीचा वापर करून पक्षाचा डेटा, पक्षाची माहिती, पक्षाचे निर्णय, धोरणं ही सगळी माहिती ही पुढच्या पिढीला आणि संघटनेतल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांची प्रश्न विचारून, म्हणजे एखादा विषय घेऊन त्याच्यानंतर चर्चासत्र, असं एक 2 दिवसाचा उपक्रम हा आदरणीय जयंतरावांनी जो नियोजन केलं आहे त्याच्यासाठी ही प्रेस आहे। पक्षातले सगळे वरिष्ठ नेते तिथे उपस्थित असतील आणि एक मनमोकळी चर्चा ही शिर्डीला 4 आणि 5 नोव्हेंबरला होणार आहे। ही माहिती तुम्हाला देण्यासाठी खरं तर आम्ही आज आमंत्रित केलं। मला एक गोष्ट तुम्हाला सुरुवातीलाच स्पष्ट करायची आहे की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, पण ह्या प्रश्नाची माहिती मला कुठे मिळाली आहे तर मी रोज वर्तमानपत्र वाचते आणि तुमची सगळी चॅनल्स बघते। त्याच्यामुळे कुठल्याही प्रश्नाचा तुम्हाला मला ही बातमी कुठून कळली तर मी वर्तमानपत्र किंवा चॅनलची ती क्लिप तुम्हाला देऊ शकते। आय एम जस्ट सेटिंग द गेम्स, द रूल्स ऑफ द गेम। आता तुम्ही मला प्रश्न विचारला, त्याचे मी स्वतः त्याच्यात कन्फ्यूज्ड आहे। त्याचं कारण असं की कालपासून आजपर्यंत 3 गोष्टी माझ्या निदर्शनात आलेल्या आहेत आणि वाचनात आलेल्या आहेत। मी वर्तमानपत्रांची नावंही देऊ शकतो। आज सकाळी उठल्यावर मी वर्तमानपत्र वाचलं, त्याच्यात असं लिहिलेलं होतं की ह्या राज्याचे जे मंत्री आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की माननीय उपमुख्यमंत्री हे कमी पडले, हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात ठेवण्यात, हे त्यांचे शब्द जे वर्तमानपत्रात आलेले आहेत। वर्तमानपत्राचं नाव हवं असेल तर मी सांगू शकते। हा पहिला मुद्दा, म्हणजे एक मंत्री आपल्याच उपमुख्यमंत्र्यांबद्दल हे बोलतायत आजच्या फ्रंट पेज हेडलाईन एका महत्त्वाच्या न्यूजपेपरमध्ये। पहिली मुद्दा, काल रात्री मी 2 गोष्टी पाहिल्या ज्याच्यात ह्या राज्याचे जे एक मंत्री आहेत ते असं म्हणाले की हे सगळं जे झालेलं आहे हे महाविकास आघाडीला 1 वर्षापूर्वी माहिती होतं की हा प्रकल्प गुजरातला जाणार आहे। दॅट इज द फर्स्ट कॉन्ट्रडिक्शन, सो आय एम कन्फ्युज्ड। आणि तिसरं आहे की एक चॅनल आहे, त्याच्यात एक कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमात 1 महिन्यापूर्वी तेच मंत्री असं म्हणाले होते की आम्ही दिल्लीला जाऊन प्रयत्न करतोय की हा ह्याच राज्यात राहावा आणि हा निर्णय राज्यात नागपूरला होणार आहे। दीज आर 3 कॉन्ट्रडिक्शन्स बाय द सेम मिनिस्टर इन द सेम गव्हर्नमेंट। म्हणजे एकदा तुम्ही म्हणता 1 वर्षापूर्वीच गेला, नंतर तुम्ही म्हणता की आम्ही हा नागपूरलाच करणार आहोत, आणि नंतर म्हणतात की माननीय उपमुख्यमंत्री कन्व्हिन्स करण्यात कमी पडले। मग ह्या 3 गोष्टी एका प्रकल्पाबद्दल आहेत, एकाच सरकारमधल्या आहेत, म्हणजे आणि एकच व्यक्ती 3 वेगळ्या गोष्टी एका महिन्याच्या कालावधीत बोलते। तर आम्ही ह्या 3 पैकी कुठली सत्य आहे हा माझा प्रांजळ प्रश्न या सरकारला, आणि याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी माझी त्यांना विनम्र विनंती आहे, कारण का त्यांच्या मंत्रिमंडळातली प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळं बोलते।
त्याच्यामुळे आय एम व्हेरी व्हेरी कन्फ्युज्ड. आणि मी काही विरोधक म्हणून विचारत नाहीये, मी या राज्याची एक नागरिक आहे, या देशाची एक नागरिक आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हा आपल्याला सगळ्यांनाच अधिकार आहे की नक्की खरं काय आणि सत्य काय. प्रत्येक गोष्टीला आरटीआय करायची गरज नाहीये, पण एकाच विषयाबद्दल 3 वेगळी उत्तरं एकाच मंत्र्यांनी दिली आहे. हे म्हणजे इधर ते इल इन्फॉर्म्ड आहेत किंवा या सरकारमध्ये कशाचा कशाला मेळ नाहीये किंवा दिशाभूल सातत्याने करून गोलपोस्ट बदलावा. पण गोलपोस्ट बदलताना विषय तरी 3 घ्या. एकाच विषयाला 3 वेळा तुम्ही 3 वेगळी उत्तरं देता, म्हणजे हे पूर्णपणे नापासच आहे. आणि हे दुर्दैव आहे, कारण काही विषय गांभीर्याने घेतले पाहिजेत. प्रत्येक गोष्ट काही राजकीय नसते आणि कुठल्याही राज्यात विकास होत असेल तो आपल्या भारतात होतोय ह्याचा आम्हाला आनंद आहे. पण ज्या 3 वेळा ज्या मेरिटवर महाराष्ट्रात गोष्टी आलेल्या आहेत त्या दुसऱ्या राज्यात जायचं कारण काय, हेही उत्तर आपण कुणाला तरी विचारलं पाहिजे ना. म्हणजे असं काय घडलं की महाराष्ट्रात 3 प्रोजेक्ट्स येणार होते, ते 3ही प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात जायचं कारण काय. काहीतरी अकाउंटेबिलिटी या राज्यात आहे का नाही, आणि ह्या राज्यातल्या लोकांना नाही का गरज कामाची. ह्याचा अतिशय गांभीर्याने विचार आत्ताच्या ईडी सरकारने करावा. आणि अनेक वेळा ते अनाउन्समेंट्स करतात. म्हणजे कालचीच मला गंमत वाटली, एकीकडे हे प्रोजेक्ट जातही मोठी बातमी चालली होती आणि त्याला काउंटर करायला काहीतरी वेगळा गोलपोस्ट करायचा, म्हणजे किती विकास आम्ही करतोय हे सांगण्याचा एक प्रयत्न काल ते करत होते. म्हणजे हा प्रश्न सोडून दुसरीकडे आणि प्रत्येकाला कशा ना कशा तरी खेळवत राहायचं. म्हणजे आपण सगळ्या मुंबईच्या बसेस, मी गेले 15 दिवस बारामतीला होते, मी आल्यानंतर मी आज दिवसभर मुंबईत फिरताना बीएसटीच्या बसेसवर मी एकच बॅनर पाहिलं, मराठी दिवाळी साजरी करणं आहे. मला दिवाळी होती ही माहिती होतं, पण माझी विनम्र विनंती आहे की मराठी दिवाळीचा अर्थ काय हे जर त्यांनी स्वतःची जाहिरात, म्हणजे बेस्टला पैसे मिळणार असतील तर आनंद आहे, त्यांना गरज आहे त्या पैशाची, त्यामुळे जाहिराती जरूर करा. पण लोकांमध्ये म्हणजे हे दिवाळीच्या शुभेच्छा आहे ना, सणाच्या शुभेच्छा, आनंद आहे आम्हाला सरकार सुनाच्या, पण एवढं विभाजन कशासाठी. आणि मराठी भाषेवर प्रेम असेल तर कृती करून दाखवा ना. मराठी लायब्ररीज आहेत, त्यांना वाचनालय आहेत, त्यांना मदत करा. मराठी भाषेसाठी काहीतरी वेगळं करा. तसं न करता फक्त स्वतःची जाहिरातबाजीत मराठीपणा नकोय. आम्ही मराठी लोक फार स्वाभिमानी आहोत, पण आम्ही भारतीय आहोत याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मराठी असण्याचाही सार्थ अभिमान. शक्यता नाकारता येणार नाही, कारण का एखादा वेळीच एखादा निर्णय झाला तर आपण समजू शकतो, पण सातत्याने तेच निर्णय त्याच पद्धतीने होत आहेत, त्याच्यामुळे अशी मनात कुठेतरी पाल चुकचुकते अर्थातच. नाही, कुठलीच गोष्ट पोचताना दिसत नाही. म्हणजे मदत तर नाहीच पोचलेली. आणि ह्या राज्यातले महत्वाचे जे नेते आहेत त्यांनी जिल्ह्यांमध्ये जाऊन कोणी रिव्ह्यू घेतला, किती जिल्ह्यांमध्ये फील्डवर जाऊन मंत्र्यांनी काम केलेलं आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरं, त्यांनी दिवाळीला एक वाटप केला, त्या वाटप व्यक्ती कधी पोचला. आणि तुमच्याच एका चॅनलवर पाहिलेली पुन्हा गोष्ट सांगते की त्यांनी असं एका सांगितलं की एका जिल्ह्यामध्ये फोटो व्यवस्थित झाले नव्हते म्हणून तो वाटप झाला नाही. तर फोटो महत्वाचा का गरीब माणूस महत्वाचा ज्याच्यासाठी तुम्ही हे करताय. म्हणजे एव्हरीथिंग इज अ पब्लिसिटी स्टंट. दिवाळीच्या शुभेच्छा महाराष्ट्राच्या जनतेला द्या ना. मायबाप जनतेमुळे आम्ही सगळे आहोत, तर त्या जनतेला शुभेच्छा द्या, त्याची पण जाहिरात. आणि हे दुर्दैवी आहे, जाहिरातीचं सरकार आहे आणि सेवेचं कमी आहे. आणि नुसते आश्वासनं तर एवढी देतात पण कृती कुठेच दिसत नाही आपल्याला. हे बघा, मी एक सुसंस्कृत माझ्या आईने शिकवलेली एक सुसंस्कृत महिला होण्याचा प्रयत्न करत असते मी. आणि महाराष्ट्राची संस्कृती ही नव्हे,
त्याच्यामुळे आजकाल कुठली गोष्ट हे ईडीचं सरकार करते जी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाच्या चौकटीत बसते. त्याच्यामुळे माझ्या काही त्यांच्या सुसंस्कृत असण्याच्या फारशा काही अपेक्षा ठेवलेल्या नाहीच आहेत. कारण का त्यांनी मला वाटतं सुसंस्कृतपणाला त्यागच केलेला आहे या ईडी सरकारने. अशी परिस्थिती आहे ज्या पद्धतीने ते बोलतात. आणि त्यातल्या त्यात म्हणजे मला आनंद वाटला की काल पहिल्यांदा ईडी सरकारच्या म्हणून एक संवेदनशील नेता दिसला, त्याचं नाव बच्चू कडू. मला अतिशय आनंद वाटला की काल त्यांनी एक अतिशय संवेदनशीलपणे जो त्या 50 खोक्यांचा उल्लेख करून ते म्हणाले. मला खरंच आनंद वाटतो. त्या माणसांनी आरोग्यासाठी खूप चांगलं काम केलंय, म्हणजे अपंगांसाठी प्रचंड काम केलंय. आणि मला आनंद वाटला की अतिशय मन मोकळेपणे त्यांनी एक संवेदनशील विषय मांडला. म्हणजे त्या 50 खोक्यांचा त्यांना त्रास होतोय ऐकून आनंद वाटला. कारण शेवटी 50 खोकेचा आरोप जेव्हा होतो तो फक्त त्यांच्यावर होत नाही, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर होतो आणि देशाच्या सुसंस्कृतपणात हे बसत नाही. नाही, अतिशय दुर्दैवी आहे. मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते की तुम्ही बघा, जेव्हा आरोप झाले तेव्हा ह्याच्यातला एकही नेता म्हणला का की प्रूफ करून दाखवा आम्ही हे केलेलं नाही. आजपर्यंत मी हे 50 वेळा बोलले तरी त्याच्यातला एकही म्हणला नाही की आम्ही हे केलेलं नाही. तेवढं तर सोडा, या ईडी सरकारमधला एक मंत्री तर डायरेक्ट ऑन रेकॉर्ड तुमच्या मी जे बोलते ते चॅनल आणि वर्तमानपत्रातलं सांगते, कुठली माझी दंतकथा नव्हे. मी स्वतःच्या कानाने तुमच्या टीव्ही चॅनलवर ऐकलेलं आहे की समोरूनच ऑफर केली की तुम्हाला 50 खोके हवेत का. आता मी कधी करीन का तुम्हाला अशी ऑफर, कारण का आम्हाला आमची संस्कृतीच नाही. त्याच्यामुळे ह्यांना सांगायला सुचतंय म्हणजे काहीतरी झालं असेल ना. अर्थातच नक्कीच सोडून चाललोय. आणि मी अनेक वेळा कैलासवासी अरुण जेटलींचं म्हणजे ते शब्द माझ्या कानात कित्येक वेळा मला त्यांची आठवण येते. कारण का ते पार्लमेंटमध्ये म्हणायचे की कोणी असे जे वाईट वागतं किंवा बोलतं ना तेव्हा ते म्हणायचे तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे सगळं बंद होईल. हे अरुण जेटलींचे शब्द मला अजून आठवतात. अरुणजींना जाऊन अनेक वर्ष झाली, जरी आम्ही एका वेगळ्या विचाराच्या पक्षामध्ये काम करत होतो, पण अरुणजींबद्दल किंवा सुषमाजी असतील ह्या अनेक त्या काळातले जे वरिष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे होऊन गेले ते अतिशय सुसंस्कृतपणे आमची वैयक्तिक नाती, कौटुंबिक नाती आणि आमचे पार्लमेंटमध्ये अनेक वेळा म्हणजे अगदी टोकाचे आमचे मतभेद व्हायचे, पण वैयक्तिक नाती किंवा कुटुंब यांच्यावर कधी पातळी सोडून कधीच पार्लमेंटमध्ये आम्ही कोणी बोललो नाही. आणि आमचा प्रयत्न असतो की कुणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल पार्लमेंटमध्ये कोणी बोलू नये. आमचा त्यांचा वैयक्तिक मत आहे, त्याच्यात काय गैर. एखादा विरोधक जर काहीतरी बोलत असेल तर आपण कशाला, तो अधिकार त्यांना आपल्या कॉन्स्टिट्यूशननी दिलेला आहे. आणि विरोधक असला पाहिजे हो, नाही तर किती बोरिंग होईल आयुष्य. आणि तो पण दिलदार असला पाहिजे. आणि दरवेळीच आमच्यावर टीका झाली म्हणून आम्ही काहीतरी बोललंच पाहिजे हा आग्रह कशासाठी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सांगितलेलं आहे की विरोधक या देशात असलाच पाहिजे. त्याच्यामुळे ठीक आहे ना. मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी ना या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. आणि मला आश्चर्य वाटत नाही, कारण का हे असंवेदनशील सरकार आहे. अगदी प्रत्येक बाबतीत ते कॅज्युअल आहे. म्हणजे शेम ऑन देम. खरं तर असं त्यांना हे जर हास्यास्पद वाटत असेल,
सगळ्यांच्या घरात लेकी आणि सुना आहेत. तुमच्या घरातल्या लेकी सुनांना असं केलं तर चालेल? मग काय दुसऱ्यांच्या लेकी सुना या राज्याच्या लेकी सुना नाही आहेत? मला हे सरकारच असंवेदनशील आहे आणि त्याची सगळी उदाहरणं तुमच्या प्रश्नांमध्येच आहेत. त्याच्यामुळे मला परत काही वेगळं बोलण्याची गरजच वाटत नाही. आणि दुर्दैव आहे या सातत्याने या ज्या गोष्टी ज्या 3-3.5 महिन्यात होत आहेत ह्याच्यात काही विरोध नाही, पण मला माझ्या राज्याचा सार्थ अभिमान आहे. मी जेव्हा जेव्हा पार्लमेंटमध्ये भाषण करते मला माझे विरोधातले किंवा सगळे बरोबरचे खासदार अनेक वेळा चिडवतात, आता यांचं भाषण सुरू म्हणजे एक महाराष्ट्र सक्सेस स्टोरी ऐकावीच लागणार, एक यशोगाथा महाराष्ट्राची ऐकायलाच लागणार. त्याच्यामुळे डेव्हलपमेंटमध्ये नेहमीच महाराष्ट्र या देशात अग्रेसर आहे, सामाजिक परिवर्तनात आहे. आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रात जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा ते माझी चेष्टा करतात, अरे तुम्हारे महाराष्ट्र में क्या हो रहा है, अरे तुम्हारे महाराष्ट्र की 50 कोटी क्या, अरे तुम्हारे अशा गोष्टी आम्हाला ऐकायला लागतात. म्हणजे ह्या विरोधिक म्हणून नाही, पण आपल्या राज्याची मान या सगळ्यांच्या वागण्यामुळे आज खाली होते. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि हा छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या ह्या सगळ्यांचं नाव घ्यायचा अधिकार या ईडी सरकारला नाही. नाही, व्ही आर अ कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून तर आम्ही सांगतोय. आणि माझं म्हणणं आहे की कुणाचंही सरकार असू दे, आमचंही असू दे किंवा त्यांचंही असू दे, एकही शेतकरी, एक मी म्हणेन, लेट्स नॉट कॉल इट डेटा, नंबर्स इतके असंवेदनशील नको होऊया की तुमचा डेटा आणि आमचा डेटा. एक आत्महत्या ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि कुणाच्याही सरकारमध्ये तरी झाली तर ती वाईटच आहे आणि त्याचा मी जाहीर निषेध करते. म्हणजे आम्ही सत्तेत होतं तेव्हाही माझं हेच मत आहे आणि मी ऑन रेकॉर्ड म्हणते. त्यामुळे तेव्हाच्या जे सरकार असेल त्यांनी त्याची नैतिक जबाबदारी घेऊन त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. तर संवेदनशीलपणे अनेक वेळा आम्ही चांगल्या सूचना सरकारला करतो पण ते घेतच नाहीत. आणि तुम्ही विचार करा, जर आमच्या काही सूचना दिल्या त्याच्यात यश मिळालं तर त्यांनाच बेनिफिट होणार ना. म्हणजे विरोधाला विरोध कुठपर्यंत करायचा, त्याला काही परिसीमा आहे का? पण हे दुर्दैव आजकाल गेले ईडी सरकारचे राजकारण यांनी महाराष्ट्राचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. मी तुम्हाला सांगू, मी सगळ्या गोष्टी मी काही फॉलो करत नाही. मी आपलं तुमचे 5-6 वर्तमानपत्र वाचते आणि मी एक 5-6 चॅनल्स बघते. मी फार काही ट्वीट बीट वाचत नाही. त्याच्यामुळे मला हे फारशा विषयांचा अभ्यास नाही आहे तुम्ही म्हणताय. ऐसा निवेश चला गया या इन्वेस्टमेंट चला गया, ऐसा कोई इन्वेस्टमेंट हुआ ही नहीं था महाराष्ट्र में और 2021 में ही उस पर करार हो गया था गुजरात का. ये गलत खबरें फैलाई. मेरी आपसे विनती है, क्योंकि उदय सामंत मेरे छोटे भाई रहे हैं और बहुत साल हम लोगों ने साथ में काम किया है, लेकिन आजकल मिलना नहीं होता, बड़े व्यस्त है वो आजकल. तो मेरी तरफ से आप उनको 3 सवाल पूछिए, क्योंकि मैं बड़ी कंफ्यूज हो गई हूं. उन्होंने 1 महीने पहले एक टीवी चैनल पे, आपको मैं वीडियो दिखा सकती हूँ, कि कहा कि वो बहुत कोशिश कर रहे हैं और ये नागपुर में, निहान में ये प्रोजेक्ट आएगा. ये उनका ऑफिशियल स्टेटमेंट था एज इंडस्ट्री मिनिस्टर. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, उन्होंने कल रात को एक इंटरव्यू में कहा कि ये तो पहले 1 साल पहले तय हुआ था कि गुजरात जाएगा. तो 1 महीने पहले का स्टेटमेंट सही है कि कल वाला स्टेटमेंट सही है? और आज महाराष्ट्र के एक लीडिंग न्यूज़पेपर में आया है कि देवेंद्र जी ये प्राइम मिनिस्टर या सेंट्रल गवर्नमेंट को कन्विंस नहीं कर पाए कि वो महाराष्ट्र में रहे. तो ये 1 साल पहले गया कि 1 महीने पहले उन्होंने कहा ये नागपुर में आने वाला है और फिर वो डेप्यूटी सीएम साहब का नाम ले रहे थे. तीनों में 3 अलग अलग स्टेटमेंट इंडस्ट्री मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र के एक ही प्रोजेक्ट के लिए है. इसमें से सही तो एक ही हो सकता है ना, तीनों तो नहीं है. 3 ऑप्शन वाला नहीं है, कोई भी टिक करो और तीनों में मार्क मिलने वाले. तो इसमें का सही जवाब कौन सा है, ये प्लीज
क्योंकि मैं बड़ी कंफ्यूज हो गई हूँ। क्योंकि अगर मुझे पार्लियामेंट में बोलना हो तो मैं अगर 3 ऑप्शंस दूं तो पार्लियामेंट में स्पीकर साहब बोल रहे बैठ जाओ, तुम कंफ्यूज हो, तुम कुछ बोल ही नहीं पा रही हो। तो अगर दिल्ली में मुझे पूछना हो तो ये तीनों का तो क्लैरिफिकेशन करेगा, इधर मैं कंफ्यूज हूँ या वो कंफ्यूज है। लेकिन उनके इस 3 ऑप्शंस के कारण मैं तो पूरी कंफ्यूज हो गई। दूसरा सवाल बच्चू करू का है, जिस तरीके से विवाद छिड़ा है बच्चू करू और बच्चू करू ने कहा 50 करोड़ अगर लिए हैं तो सिद्ध करें और शिंदे को भी उन्होंने तय किया है, इसको कैसे देखते हैं? मैंने वो पूरा पढ़ा नहीं है मैंने, लेकिन उनका इतना ही इंटरव्यू पढ़ा है कि आजकल वो शादी में भी जाते हैं तो लोग बोलते हैं कि 50 खोखे वाला एमएलए आ गया और उनको बहुत बुरा लगता है। ये तो मैंने पढ़ा है। तो मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि जब से ये 3.5 महीने से ईडी सरकार आई है तब से ये 50 खोखे का सब जगह सुनने में आया है। टीवी पे भी बोलते हैं लोग, पेपर में भी आते हैं, कई गांव में भी चले जाओ तो गांव वाले नीचे से बोलते हैं ताई वो ईडी सरकार हो गई, वो 50 खोखे का क्या हुआ, तो मुझे कैसे पता होगा। और उनके एक मंत्री ने एक ही चैनल पे मैंने देखा, ये कैबिनेट मंत्री है शायद इस सरकार में, ये ईडी सरकार के कैबिनेट मंत्री ने ऐसे कहा कि आपको भी 50 करोड़ चाहिए क्या, 50 खोखे बोलते शायद। तो उन्होंने कहा आपको 50 खोखे चाहिए क्या। अगर वही सामने से ऑफर दे तो बेचारी माई बाप जनता क्या सोचेगी। अगर मंत्री ऑफर देता है मतलब कुछ तो सच होगा ना। मंत्री पद के लिए सब हो रहा है क्योंकि जब उन्होंने भूमिका ली थी उस वक्त तो वो लगातार उद्धव ठाकरे और महाविकास आघाड़ी सरकार पर हमलावर थे और अभी अचानक इस तरह से तो आरोप पहले दिन से लग रहे हैं। नहीं, उनको ऐसा लग क्योंकि ज्यादा घूम रहे होंगे आजकल तो उनको दुख भी, संवेदनशीलता भी होती है ना। उनको पहले सुनने में आगा तो उन्होंने हल्के में लिया होगा, पता नहीं क्या है सच झूठ। लेकिन अभी जब जहाँ जहाँ जाते बेचारे अगर उनको तो उनको दुख भी होता होगा ना कि ये सब हमको ऐसे करप्ट बोल रहे हैं, 50 खोखे वाला सरकार बोले तो दुख भी होता होगा। कल जाके अगर वो मंत्री पद स्वीकार लेते तो फिर आपकी प्रतिक्रिया क्या होगी? नहीं, फिर मैं उनको जवाब पूछूंगी ना कि भैया कल तो आप दुखी हो रहे थे 50 खोखे का क्या है, और मुझे चांस नहीं मिला तो आप भी पूछ सकते हैं। हाँ बिल्कुल, मेरी तरफ से पूछिए, कोई बात नहीं। भाई करेंसी पे जो फोटो को लेकर एक कंट्रोवर्सी चल रही है कि लक्ष्मी गणेश का फोटो होना चाहिए, कोई कह रहा है चित्रकूट उसमें आप कि मेरा ये रिजर्व बैंक शायद ये सब निर्णय लेती है तो मेरा बहुत स्टडी नहीं है इस पे। कुछ इकोनॉमी और किस पे बात, पार्लियामेंट वाली बात हो तो मैं बता सकती हूँ। रिजर्व बैंक का इतना मेरा एक्सपीरियंस भी नहीं है। फाइनेंस इज नॉट माई फर्स्ट फ्रेंड, सो आई एम नॉट श्योर। सामना में आज छपाई की देवेंद्र फडणवीस ने कहा कि महाराष्ट्र की राजनीति में बहुत कटुता आ गई है। सही है। सामना ने कहा है कि अगर फडणवीस जी को अगर ऐसा लगता है तो कम करने का बीड़ा उठा लेना चाहिए। आपकी प्रतिक्रिया? नहीं, बहुत अच्छी बात है, मैं तो उनका इसका स्वागत करूंगी। कटुता कम हो, बहुत अच्छी बात है, क्योंकि ये महाराष्ट्र का कल्चर ही नहीं है। आप 3-3.5 महीनों से मैं देख रही हूँ कि बहुत बदलाव आया है जब से ईडी सरकार आई है। ईडी सरकार के सारे जो मंत्रीगण हैं वो पता नहीं क्या क्या, और आपकी टीवी से ही तो पता चलता है, तो कहाँ पता चलेगा हमको क्या कौन किसके बारे में कह रहा है।